गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय परिस्थिती आहे तिथे? बघतोय की मागच्या तास दीड तासापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण आंदोलकांना खाली येण्याच्या विनंती करत आहे। मात्र आपण बघतोय की त्या ठिकाणी शिडी काढलेली आहे, अद्याप त्या ठिकाणी लावलेली नाही आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दलाची जी गाडी आली आहे ती पण प्रयत्न करते की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी। दुसरीकडे काही वेळापूर्वी ज्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत तिडके मॅडम, या सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत बोलल्या, मात्र त्यांचं समाधान झालं नाही आणि आपण बघतोय की सातत्यानं विनंती केल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांना विनंती करतायत की आता आपण खाली या, आपण एसपी यांच्यासोबत चर्चा करूया। मात्र जोपर्यंत तपास अधिकारी त्यांच्याशी बोलत नाहीयेत, एसआयटी आणि सीआयडी मधले अधिकारी बोलणार नाहीयेत, तोपर्यंत आपण कुणाशीही बोलणार नाही असा पवित्रा धनंजय देशमुख यांनी घेतलाय। आणि केवळ धनंजय देशमुख नाही तर आपल्याला वैभवी देशमुख सुद्धा दिसते इथे, जे पाण्याच्या टाकीवर जिथून शिडी संपत आहे तिथं जाऊन थांबलेली आहे। घरच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मसाजोग पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी याच महिलांनी तर पोलिसावरती बांगड्या सुद्धा फेकल्या आणि आपला रोष व्यक्त केला। त्यामुळे कोणत्या पातळीवरती हे आंदोलन जात आहे? मागच्या अनेक दिवसापासून, एक महिन्यापासून तर या आंदोलक सातत्याने ज्या गोष्टीची मागणी करतायत ती मागणी पूर्ण न झाल्याचा रोष आज या ठिकाणी केवळ गावकऱ्यामध्ये नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। त्याचाच एक भाग वैभवी देशमुख ही या ठिकाणी आलेली आहे। मागच्या एक तासापासून ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे। सगळ्या महिला सहभागी झाल्यात आणि मागणी ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे। सगळ्या महिला सहभागी झाल्यात आणि मागणी पुन्हा तीच होती की वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा। मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागल्यावर संयम नाही सुटायचं काय होईल? हॅलो हॅलो मी लोकांना संयम सुटू देणार नाही, मी लोकांना संयम सोडू देणार नाही। लोकांचा संयम सुटला तरी मी सुटू देणार नाही। मी इथं आहे ना, मी सुटू देणार नाही, पण सरकारने सुटू नाही द्यायला पाहिजे। यायला शिडी आणायला गेले त्यासाठीच बोलवलं तुम्ही। गेले ते दोन पोरं गेले का? मी संयम नाही सुटू देत लोकांचा, कारण हे सरकारनंच घडून नाही द्यायला पाहिजे। इतका संयम सुटायची वेळ यावी आणि त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी, आत्महत्या करायची। हलक्यात घेऊ नका मुख्यमंत्री, नका घेऊ तुम्ही हलक्यात, मराठी हलक्यात समजू नका। जास्त आक्रमक दिसतात, बांगडी फेकतायत पोलिसांच्या। पोलिसांवरती नसून फेकलाय काय, असं काय असेल? एसपी साहेबांवरती विश्वास आहे म्हणतात, ते फोनवर बोलतात आणि असतो थोडाफार असते नाराजी, राग आहे। एवढा मोठा माणूस गेलाय त्यांचा घरातला, एवढा मोठा माणूस गेला, राग असणारच ना थोडाफार। काय फरक पडतो का? त्यांचा आता माणूस गेलाय, त्यांनी कसं सहन करायचं? हॅलो हां, बिया ना खाली या ना। ते एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी, आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली। तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते, हा ते सगळे आज दिवसभरात सगळे पथकं बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी। सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले, नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंयच ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः। इथून पुढं मराठी उठतील आता। तुम्ही या खाली, ती शिडी लावा, या 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 आले 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 या खाली या ना, खालच्या टप्प्यात द्या ना, खालच्या टप्प्यात द्या ना, खालच्या टप्प्यात द्या, ह्या टप्प्यावर या, ह्या टप्प्यावर या। खाली उतरत मध्ये धरा रे, पोरा खाली खाल्ला दुसरे पोरा खालच्या वर आहे थोडा, वय वर वर वय तू आणखी वर वय तू खालचा आणखी थोडा वर वय।
तर सातत्यानं मनोज जरांगेंनी आवाहन केलं धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याचं आणि अखेर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत टाकीवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। नवनीत कौवत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। याआधी सुद्धा आम्ही तुमच्याशी चर्चा केली आहे, आपण या सगळ्या संपूर्ण प्रकारासंदर्भात सविस्तर चर्चा करू असं नवनीत कौवत म्हणालेले आहे। वैभव काय तर आमची मागणी हीच आहे की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला काय मागणीचं बोलणं झालं कोणाशी? बोलणं म्हणजे आमचा प्रश्नच तो आहे। पोलीस प्रशासन असताना सुद्धा आमच्या घरातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं, पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल। जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये, मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील। पण वैभवी तुझं याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाहीत, पण तो 4 दिवस झाले तणावात आहे। आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा, या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे। आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केसमध्ये चाललंय काय ना। नुसतं पोलीस प्रशासन येतंय उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये। आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का? पोलीस काल रात्रीपासून पोलीस आहे। सकाळी तुझं काही बोलणं झालं होतं पोलीस दारासमोर होते? पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरी चढतोय, तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय? आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काय पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात। मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं। ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या, तरी न्यायही भेटत नाही। तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? वैभवी प्रचंड संतापात आहेत। महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या, संताप सुटत चाललेला आहे। संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळत नाहीये। आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काही माहित नाही, पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटतं। पण आमची एकच विनंती आहे, आजपर्यंत आमच्या सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील। फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं। आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय। आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू। पण कधी तो वेळ कधी येणार आहे? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही। शब्द पाळला ना म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक ही होईल। मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो, आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे तो लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या।
खरं तर वैभवी तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे कृत्य तुमच्यासोबत घडलं ते इतरांसोबत पुन्हा बाबतीत घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं, मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं, तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार? महाराष्ट्र आपल्याला पुढे नाही जाय, मागे नाही आणायचं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा झाली नाही, ते डायरेक्ट इथं चालते, ते घरी नाहीत आले आणखी. पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा? अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय, अद्याप धनंजय देशमुख हे खाली आलेले नाही. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस? आज 35 दिवस होऊन गेलेत ना. आपण बघतोय की वैभवी देशमुख यांची ही प्रतिक्रिया आहे. याबाबत तर मला माहित नाहीये, पण मी पहिल्यापासून म्हणते की CDR नुसार जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा 302च्या द्वारे मोका हा लागलाच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. धन्यवाद वैभवी. आपण बघतोय की वैभवीचं हे पहिल्यांदा हे आपण असं रूप बघतोय की आक्रमकपणे या अशा आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्यात. कालपर्यंत खरं तर ज्यांनी आपल्या सोबत जी घटना घडली आहे तशी घटना कुणाही मुलीसोबत घडू नये अशी आर्त विनवणी करत होते. तीच वैभवी आज आपल्याला या भूमिकेत पाहायला मिळते. बरोबर आहे गोविंद, जसं तुम्ही म्हणताय की आजपर्यंत वैभवी खूप शांतपणे न्याय मागत होती, पण आज ती पहिल्यांदा प्रचंड आक्रमक झाली आहे. तुमच्याकडे येते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत. संजयजी, आपण वैभवीची उद्विग्नता पाहिली, संताप पाहिला, ग्रामस्थांचा आक्रोश पाहतोय. मागणी आहे न्यायाची, वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल होण्याची. सरकारकडून काय पावलं उचलली जाणार आहेत? हे बघा, त्या मुलीने केलेली मागणी हे अत्यंत रास्त आहे, काही चुकीचं नाहीये. तिला तिचे वडील गेलेले, तिच्या भावना तिच्या ज्या आहेत की जो तपास चालू आहे त्याची माहिती आम्हाला देण्यात यावी. एक आवर्जून सांगितलं की आम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतो, याला अटक झाली, त्याला अटक झाली. खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला विश्वासात घेणं हे गरजेचं सुद्धा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कडक पावलं उचलले, सर्वांना माहिती की आरोपी अटक झालेले आहेत. एक आरोपी बाकी तोही अटक मला वाटतं होईल. परंतु माझी तुमच्या माध्यमातून विनंती राहील की सरकार 100% त्यांच्या पाठीशी आहे. ही जी घटना झालेली, ही घटना कोणत्याही सर्वसामान्य माणसापासून कुणालाही आवडलेली नाही किंवा त्यांना पत्नी पडलेली नाही. संजय शिरसाटजी, मुद्दा हा आहे की वाल्मिक कराडवरती 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. सातत्यानं वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे. मग का गुन्हा दाखल केला जात नाहीये, का वाचवलं जात आहे, असं लोकांमध्ये परसेप्शन आहे की वाल्मिक कराडला वाचवलं जात आहे? हो, अनेक लोकांना हा संशय सगळ्यांचे आहे, मनामध्ये आहे की वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय, आणखीन 302चा गुन्हा दाखल का झाला नाही. एक तपासाचा भाग म्हणून तुम्ही 1-2 दिवस वाट पाहा ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणाला सोडणार नाही, तो वाल्मिक कराड असेल का, तो कराडाचा कोणी आणखीन कराड असेल, तो त्यातून वाचणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही. सरकार हा त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे, 100% त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या भावाला सोबत सुद्धा माझी विनंती राहील की हे तुमची जी भावना आहे ह्या भावनेशी सर्वजण सहमत आहोत. आम्ही आज संजय शिरसाटजी, आपण आपल्या प्रतिक्रियेसाठी. आणि सध्या आपण पाहतोय धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरलेत. मनोज जरांगेंच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. मनोज जरांगेंनी सातत्यानं धनंजय देशमुख यांना आवाहन केलं की उभा टाकता येत नाही खाली. दादा 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 हां हां हॅलो हां हां पुढे येऊ दे दादा.
माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत होतो. तिथं बोलू शकतो. आपली प्रकृती सातत्याने मागणी करतात की न्यायासाठी चढलो होतो आणि त्याच्यावरती ते ठाम आहेत. अद्याप त्यांना या संदर्भात कोणतं आश्वासन देण्यात आलं हे आपल्याला कळलं नाहीये. मात्र काही वेळा ते माध्यमाशी बोलणार आहेत, त्यावेळेस कदाचित त्यांना कुठल्या स्वरूपाचं आश्वासन मिळालंय आणि त्या आश्वासनानंतर धनंजय देशमुख यांनी टाकी सोडली आहे. मात्र आपण बघितलं की वैभव देशमुख जी संतोष देशमुख यांची मुलगी होती तीही आक्रमकपणे या ठिकाणी भूमिका बजावताना पाहायला मिळाली. कारण मागच्या 1 महिन्यापासून सातत्यानं देशमुख कुटुंबीय राज्यभर फिरून वेगवेगळ्या माध्यमातून न्यायाच्या संदर्भात मागणी करताय. देशमुख कुटुंबीय आक्रमक होताना पाहायला मिळालं. टावरवर चढून आंदोलनाची भूमिका घेतलेलं देशमुख कुटुंबीय आपल्याला यावरती टाकीवरती पाहायला मिळालं. पोलीस बंदोबस्त मोठा होता, मात्र पोलिसांना गुंगारा द्यायचा आणि धनंजय देशमुख काही वेळाने माध्यमाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. या आंदोलनादरम्यान त्यांना कोणत्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं अथवा काय आश्वासन मिळालं, कोणत्या आश्वासनानंतर खरं तर धनंजय देशमुख हे खाली उतरले हे आपल्याला थोड्या वेळाने कळेल. एक मात्र खरं आहे की मागच्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलनातून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अथवा आरोपींना अटक व्हावी अशी मागणी जी केली जायची त्याचं टोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी खरं तर सकाळपासून धनंजय देशमुख बसले होते, मात्र पोलिसाला गुंगारा दिला आणि पोलिसाला गुंगारा देऊन ते पाण्याच्या टाकीवरती चढले. 1.5-2 तास हा सगळा आंदोलनाचा भाग आपण बघितला, ज्यामध्ये सातत्यानं धनंजय देशमुखांना खाली उतरण्यासाठी आवाहन केलं जात होतं, मात्र ते खाली उतरले नाहीत. आणि अखेर मनोज जरांगे पाटलांच्या विनंतीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकाशी बोलल्यानंतर ते खाली उतरले आणि आता दाखल होत आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत जे देखील आंदोलन दाखल झाले होते मनोज जरांगे पाटलांनी लाईव्ह चालू साहेब, लाईव्ह इथून माणसं सोडू नका, कॅमेरा चालू आहे. पंजाबराव तुम्ही आता कोणी उठतो का? पाणी पिलावर अरे बोल लवकर बोल. अरे मी इथेच आहे, जिथे बसले तिथे बोलणं झालं ना मनीष सरशी आत्ताच. जिथे घटनास्थळी आता आणले ते मनोज जरांगे ते बसलेत, आता घरी आले ते. कोणाचा? योगेशचा? थांब मला योगेशला शोधू दे. योगेश कुठे? आय डोंट नो. मी बघतोय घरचे. बापरे, मला केजला पण लिव्ह करावं लागेल आता. बरं ठीक आहे चल. जस्ट मी करतो. बाबा एवढं काय अवघड आहे. थँक्यू. बूम बंद करा ना. बूम बंद करा. विदाऊट लोगो अशी लिंक मिळेल कोणाची? बूम बंद करा. विदाऊट लोगो लिंक असेल कोणाची ते लढा न्यूज करून हाय मला केसला लिव्ह करायचं. अशोक कोणाची असेल? तो लाल ड्रेसवाला आहे का? तो लाल ड्रेसवाला ह्याच्याकडे बघा. हात 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 लढा न्यूज. लढा न्यूज. लढा न्यूज. ठीक आहे.
मला जर वेळ दिला तर मी जाऊन त्यांना सांगू शकतो ना कसं बोलायचं. तुम्ही कॅमेऱ्यातून जर गेलात थंड आहे, चांगले थंड नाही. थोडंफार तरी प्या सगळ्यांना द्या आता आपल्या दोघांना जे अजून आणता माणूस. हॅलो बाळगो सेल सेल आणा सेल सेल. हॅलो लगेच ना पटकन. हा बघा मला सांगा एवढी बस का केला का? ऐका ना लढा न्यूज म्हणून फेसबुक पेज त्याची लिंक होती आपल्यान फीड आहे. यस हा जर बोल त्याला बोल. हॅलो मित्रा ऐका ना बोला मला सकाळपासून हो कोण घ्यायचंय तुमचं फ्रेम दिसली का बरोबर. अरे तुम्ही नाही त्यांना काय त्यांना बी प्लीज प्लीज हे लाईक ठेवा. हा बोला बोला कलीम भाई रे चक्कर नाही तुम्ही कॅमेरे हे करता का 2 मिनिट. हे इकडचे 2-3 काढणार मागे. हे बघा आपल्याला माहित आहे की वाल्मिक कराड यांच्यावर 302 लावावा, त्यांना मकोका खाली ताब्यात घेण्यात यावं हे आधीपासून कुटुंबाची मागणी होती. मात्र वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत, त्यांच्यावर 302 खुनाचा गुन्हा लावलेला नाही किंवा मकोका लावलेला नाही. यामुळं आज हे कुटुंब संतप्त झालेलं आपल्याला दिसतं आहे. आणि धनंजय देशमुख यांनी खाली उतरल्या 2 ओळीची प्रतिक्रिया दिली की गुन्हेगारांना फाशी व्हावी आणि त्यांच्यावर तसे गुन्हे दाखल व्हावेत. एवढ्या पद्धतीचंच बोलणं करून धनंजय या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतो मग मनोजदादा जरांगे आणि दोघांमध्ये या ठिकाणी बातचीत होते आहे. धनंजय देशमुख टाकीहून खाली उतरल्या ते मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी गट्टी मिठी मारून आपण बघतो ते जोरदार त्या ठिकाणी त्यांनी आपला संयम तिथं सोडला आणि रडू लागलेले आपल्याला माहीत आहे. मात्र आता या ठिकाणी आल्यानंतर ते शांतपणे मीडिया त्यांच्या आजूबाजूला होता. मात्र 10 ते 15 मिनिटाचा वेळ द्या, मी नंतर सविस्तर बोलतो अशा पद्धतीची विनवणी त्यांनी दोघी पुतणी आणि काकांनी केली. त्यानंतर मीडियासुद्धा जरांगे पाटील यांना ते काय सांगतायत हे आपल्याला तपासामध्ये त्यांना दररोज केलं जात नाही सुद्धा त्यांची तक्रार आहे. गोविंदराव बुम घ्या. कलीम सेट हॉटेल नाही, आणखी SP-ची संवाद झालेले नाही. ते खाली उतरल्या थेट मनोज जरांगे पाटील यांना भेटले, त्यांना मिठी मारली, त्यानंतर ते गावाकडे आले आणि इथं येऊन ते बसत आहेत. निश्चितपणे SP-नी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न केले, कारण धनंजय देशमुख टाकीवर असताना सुद्धा ते बोलले की SP-बद्दल त्यांची कुठलीही तक्रार नाही, कारण ते आम्हाला चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजवतात. मात्र त्यांचा जो आक्षेप आहे, त्यांचा जो संताप आहे, तो जे काही तपास यंत्रणा आहेत सगळ्या त्या तपास यंत्रणा त्यांच्याशी संवाद साधत नाहीत किंवा त्यांना व्यवस्थितपणे माहिती देत नाहीत. मात्र त्या ठिकाणी SP कावत यांनी शब्द दिला फोनवरून की धनंजय देशमुख यांना सगळी माहिती दिली जाईल आणि त्या ठिकाणी SITचे अधिकारी, CIDचे अधिकारी आणि या सगळ्यांना ते मसा जो गावात बोलवतील त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देतील, त्यांचं समाधान करतील, हा शब्द सुद्धा SP-नी त्या ठिकाणी दिला. मात्र संतप्त महिलांनी SP-च्या अंगावर, पोलिसांच्या अंगावर बांगड्यांचा वर्षाव सुद्धा त्या ठिकाणी केला आहे. एकंदरीत सगळी गोष्टी आता शांत झाल्या. जवळपास 3 ते 4 झालं. त्यानंतर ते टाकीवर दिसले, त्यानंतर त्यांना उतरवण्यासाठी सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या घडामोडी आपण बघतो आहोत. कॉकटेल पाणी प्यायचं बॉटल घेतो. हो भरपूर इतकं टेन्शन नाही. हे बघा, मागण्या तर रास्तच आहेत, कारण त्यांचा भाऊ, त्या मुलीने आपले वडील गमावलेले आहेत आणि निश्चितपणे साहजिक नैसर्गिक आहे की त्यांना न्यायाची अपेक्षा आणि त्यांचा नैसर्गिक हक्कसुद्धा आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळत नाही किंवा त्यांना माहिती दिली जात नाही, हवे ते आरोपींना ते कलम लावले जात नाही, हा संताप त्यांच्या मनामध्ये निश्चित आहे. राजकारण तर होतच आहे, तुम्ही राजकारण होतं, मात्र या राजकारणामध्ये देशमुख कुटुंब कुठेही दिसत नाही. देशमुख
कुटुंबाच्या व्यतिरिक्त त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांनी, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी मात्र राजकीय मागण्या केलेल्या आहेत. मात्र देशमुख कुटुंब राजकारणाची कुठलीही मागणी आतापर्यंत त्यांनी केली नाही. त्यांचे साधे सवाल आहेत की माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना, माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना योग्य कलमं लावावीत आणि त्यांना योग्य न्याय मिळावा. तोच कुठेतरी भेटत नाही किंवा त्यांना तो सांगितलं जात नाही. याचा संताप आणि त्याचा उद्रेक हे आजचं आंदोलन. नाही राजा व्हाईट फ्रेम आहे. निश्चितपणे त्यांनी पूर्वी जबाबामध्ये वाल्मिक कराड यांनी धमक्या दिल्याचं थेटपणे सांगितलेलं आहे. आता हे दोन्ही प्रकरणं वेगवेगळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.